मला कधीच तुझ्याबद्दल प्रेम वाटू शकणार नाही। मला वाटतंय ना ते फक्त मलाच माहिती, आणि हे प्रेम तर नक्कीच नाही। त्यामुळे सतत माझं मन जिंकण्याचा प्रयत्न करणं बंद कर। काय सतत प्रेम 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 प्रेम, मला तिरस्कार वाटायला लागलाय प्रेम या शब्दाचा। जीव गुदमरतोय माझा तुझ्या या प्रेमामुळे। मला मोकळा श्वास घेऊ दे। विराजस, बाबा शांत हो, शांत। हे बघ, त्रास करून घेऊ नको, शांत हो। असं त्रास करून नको घेऊ बाबा। माझं प्रेम, अरे म्हणूनच सांगतोय ना, शांत। हे बघ, तू 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 तुझ्या बाबांचं नाही ऐकणार आहेस का? सांग, ऐकणार आहेस? मला सगळं कळतंय रे विराज, मला कळतंय तुला त्रास होतोय, तुला दुःख होतोय, मला कळतंय। पण प्रेम असं जबरदस्तीने नाही ना घेता येईल। मला कळतंय की आपण मनापासून कोणावर तरी प्रेम करतो आणि ती व्यक्ती आपल्यावर प्रेमच करत नाही, यासारखं मोठं दुःख नाही। पण काय करणार विराजस, हे प्रेमाचं जग अरे असंच असतं। हे बघ, प्रेम जर विकत मिळत असतं ना, तर तुझा हा बाप न कर्जबाजारी झाला असता। पण 7 जन्माकरता राधाचं प्रेम विकत घेतलं असतं मी तुझ्याकरता विराजस, फक्त तुझ्याकरता। पण बाळा, प्रेम विकत नाही मिळत रे, आणि ते असं मागून पण नाही मिळत। ते असतं किंवा नसतं। हे बघ, फिलॉसॉफिकल वाटेल तुला, पण प्रेम म्हणजे ना समुद्रातल्या वाळूसारखं असतं। मला हवं म्हणून ते जर घट्ट धरून ठेवायला गेलास ना मुठीत, तर ते प्रेम असं निसटून जातं रे, निसटून जातं। दादा दूर नाही गेली पाहिजे बाबा, ती मला दुरावलेली नकोय बाबा, ती नाही दूर गेली पाहिजे। मग ही अशी मूठ मोकळी ठेव। हे बघ, प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नसतं, तर ते समजून घेणं पण असतं। हे बघ, समोरच्याच्या भावनांचा आदर करणं म्हणजे सुद्धा प्रेम असतं, है ना? प्रेम असं जबरदस्तीने नाही मिळवता येत। या सगळ्यात दोष तुझा पण नाही आहे आणि दोष राधाचा पण नाही, दोष दोघांचाही नाहीये। पण दुर्दैव सगळ्यांचंच आहे। काय करणार, काय करणार? पण तू काळजी नको करूस, मी आहे ना, मी आहे। हो, मी आहे।
विराजस, मी माझं बघीन. तू कुठे चाललेस? मी खाली झोपतोय. तू झोप इथे. खोलीत एकटी असशील तर घुसपट नाही होणार तुझी. मला तुला अजून नाही त्रास द्यायचा. नकोच ते. मी इथे राहिलो तर परत जीव गुदमरेल तुझा. विराजस, विराजस तू इथे का झोपतोयस? तुझा जीव गुदमरतो म्हणून. चल खोलीत चल झोपायला. तूच जा. विराजस आज चल. अरे इथे त्रास होईल तुला, डोकं दुखेल तुझं. तू आज चल. तुझा प्रॉब्लेम काय आहे ग? तुला सांगितलं ना एकदा मी इथे झोपणार आहे म्हणून. मग कशाला काळजी करतेस? हे बघ राधा, तुला जे काय बोलायचं होतं, जे काय सांगायचं होतं ते तू सांगितलं. आता प्लीज माझं मला राहू दे. तू त्रास करून घेऊ नकोस. मी 1000 प्रयत्न केले तुझं मन जिंकण्याचे, पण जर तुला त्याची किंमतच नसेल ना, त्याला मी तरी काय करू मग आता? ठीक आहे, मी नाही तुला त्रास देणार, नाही तुझ्या मागे मागे फिरणार. नाही आवडत ना तुला? नाही ना आवडत? आजपासून सगळं बंद, सोडलं मी सगळं. तुझी काळजी करून नाही करणार तुझ्यावर उपकार. कारण माझी काळजी जर तुला उपकार वाटत असतील ना, तर उपकारांचं ओझं नको ना तुझ्यावर. पण हा, तू पण नाही करायचीस ना माझी काळजी. निदान तसं दाखवू तरी नकोस. हे असं काय चाललंय? काय गरज आहे? कशाला आलीस इथे? बरं चाललं होतं ना माझं. का काळजी करतेस? माझं डोकं दुखू दे, मला ताप येऊ दे, माझा जीव जाऊ दे. का काळजी करतेस? कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर विराजस. हो, माझं खरोखर जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. म्हणून वाटते काळजी. तुला काही झालं तर या भीतीने डोळ्याला डोळा लागत नाही रात्रभर. तुला अंदाजही नसेल इतकं प्रेम आहे माझं.
तू म्हणतोयस मला किंमत नाही तुझ्या प्रेमाची? असं असतं तर तुझा जीव वाचवण्यासाठी इतकी धावपळ केलीच नसती मी. का केली असती? तू नजरेआड जरी झालास ना तरी जीव काहुराबावरा होतो माझा विराजस. सतत तुझा विचार करत असते, सतत तुझ्यासाठी प्रार्थना करत असते. तुला काय हवं काय नको ते बघत असते. का? तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच ना. आजवर मी खूप अडवले स्वतःला, पण आता बस. आता नाही राहू शकत आणि आता मला स्वतःला अडवायचं सुद्धा नाहीये, कारण आय लव्ह यू विराजस. आय लव्ह यू. शाबास, अगदी योग्य केलंस. वा, कमाल आहे तुझी राधा. तुला बरोबर कळलं मला काय हवंय ते. माझ्या मनातलं कळायला लागलंय तुला. माझ्या नुसत्या नजरेतनं तुला कळलं की काय करायला हवं ते. तुझं कौतुक आहे मला वाटत होतं की आता जमतंय की नाही तुला, म्हणजे काय करशील कसं करशील, पण तू तर सरळ एक घाव दोन तुकडे करून टाकलेस. कामच सोपं केलंस तू. पण बाबा विराजस, त्याची काळजी आता तू नाही करायची. मी बघतो काय करायचं ते. त्याची काळजी आता त्याच्या घरचे करतील. आणि असंही तू आता सोडून चाललेस ना त्याला, मग यात सगळ्यात अडकायचं नाही. आणि तसंही त्याला पटलंय आता की तू काही त्याच्यावर प्रेम करणार नाहीस. म्हणजे आता हत्ती गेला आणि फक्त शेपूट राहील. विराजसला कठीण जाणार आहे हे सगळं, पण आता काय करणार. पण त्याच्या बायकोनीच शब्द दिलाय म्हटल्यावरती तिला तो पाळावा लागणार नाही. राधा, काम संपलं असं समजू नकोस. काय डिवोर्स पेपरवर विराजसच्या सह्या व्हायला हव्या लवकरात लवकर. कळलं? गुरुजी, अहो मी दोघांच्याही पत्रिका तुम्हाला पाठवल्यात.
तुम्ही मुहूर्त पाहिलात का? हा, बरं बरं बरं. किती? 10 तारीख. विराजस, गुरुजी 10 तारीख म्हणतात, चालेल ना रे? त्यापेक्षा तू बोलून घे ना त्यांच्याशी, ते काय म्हणतात. आई आई तूच बघ आणि तूच ठरव. अरे तुझं लग्न आहे ना, मग तुला जसं हवं तसं. आई विराजस, तुझ्या डोक्यात काही वेगळं आहे का? मग सांग, आपण तसं करू. आई तू ठरव ना. गुरुजी, मी नंतर बोलते हा तुमच्याशी, आत्ता फोन ठेवते. हे बघ विराजस, तारीख ठरली ना की आपल्याला खरेदीला जायचंय. तुम्ही जाऊन या. का? तू का नाही येणार आहेस? अरे तुला काहीतरी ते हवं होतं ना, स्पेशल मॅचिंग वगैरे काहीतरी. नाही नको, तू बघ सगळं. बर, हे बघ, तू नाश्ता केलायस का? नकोय मला. विराजस, काय झालंय? काही नाही. काही नाही कसं? मग तू लग्नाच्या तयारीबद्दल काहीच का बोलत नाहीयेस? तूच ठरव ना आई सगळं. तू पाहिलं नव्हतंस ना लग्न माझं, मग तुला हवं तसं तू कर, लग्नाची तयारी तू कर, बाकी काही नाही. विराजस, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीयेस. काय झालंय सांग ना. खरंच काही नाही आई. विराजस, मी जन्म दिलाय रे तुला. तुझ्या आत काही खतखतत असेल तर ते कळतं रे मला. राधा, आई, आई, राधा अगं, विराजसला काय झालंय? नाही, काही नाही. तुमच्यात काही भांडण झालंय का राधा? नाही, काही नाही. राधा, मला सांग, काहीतरी झालंय हे नक्की. नाही आई, आई खरंच असं काही नाही. आई म्हणतेस ना ग, आणि आईपासूनच लपवतेस. राधा अगं, विराजसला मी चांगली ओळखते. तू पाहिलंस ना, लग्नामुळे किती उत्साही होता तो, आणि अचानक त्याने लग्नाच्या तयारीतून काढता पाय घेतला. आणि मी विचारलं तर मला थातून मात्र कारण देतो. पण मला कळतं, तो जे बोलतोय ना ते खरं नाहीये. राधा, तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा मुलगा अचानक असं कसं करेल? मी जन्म दिलाय ग विराजसला. मला माहिती, तो जेव्हा एखाद्यावर प्रेम करतो ना, तेव्हा त्याच्यावर जीव ओवाळून टाकतो. अगदी स्वतःपेक्षा जास्त विचार करतो समोरच्याचा. खूप प्रेमळ आहे ग माझा मुलगा. अगदी अगदी शत्रूलाही स्वतःच्या प्रेमात पाडेल इतकं सामर्थ्य आहे त्याच्या प्रेमात. मला माहिती आहे ना, तुझ्यावरही त्याचं जीवापाड प्रेम आहे. आणि मी बघितलंय त्याला तुझ्यावरून जीव ओवाळून टाकताना. आणि तरी तो असं वागतोय म्हणजे नक्कीच काहीतरी तुमच्यात बिनसलंय.
ऐक 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 सावकाश सावकाश. राधा, तुझंही प्रेम आहे त्याच्यावर, मला दिसतंय ते डोळ्यात. मग असं काय झालं? राधा अगं बोल ना, काय झालंय? घे माझी शपथ आणि सांग की खरोखरच काहीच नाही झालं. बोल ना, सांग ना राधा. राधा, म्हणजे नक्कीच काहीतरी झालं. तुमचं दोघांचं एकमेकावर एवढं प्रेम असतानाही आईनी मी विराजासवर प्रेम नाही करू शकत. प्रेम करू शकत नाही म्हणजे? अगं प्रेम आहे राधा तुझं, दिसतंय ते. का दुखावतेस त्याला, का नाकारतेस? आज मला हे कळल्याशिवाय मी इथून हलणार नाही. सांग राधा, मला काय झालंय? राधा अगं बोल ना.